हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आता इथे मी थोडं उद्या पाडवा आहे तर मग थोड्याचं चेहऱ्याचं क्लीन करत आहे चेहरा. तर क्लीनअप करत आहे. पहिलं मी वाफ घेतली, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते काढले. त्याच्यानंतर एव्हरेजचं माझ्याकडं स्क्रब होता, त्या स्क्रबनी मी स्क्रब केलं चेहरा पूर्ण. तुम्ही बघू शकता. आता स्क्रब केल्यानंतर धुवून आले. आता इथे मी एव्हरेजचंच पिलअप मास्क आहे ते लावते. ते लावून 15 मिनटं ठेवेन, म्हणजे ते सुकेपर्यंत ठेवणार आहे चेहऱ्यावरती आणि मग ते काढून घेणार आणि मग आपलं झालं चेहरा क्लीन. तर उद्या पाडवा आहे तर मी आत्ता 5:30 पावणे 6 झालेले आहेत आणि म्हटलं हे करपर्यंत म्हणजे चेहरा क्लीन पण करते आणि सोबतच घरातली कामंसुद्धा करत आहे. तर आता तो पिलअप मास्क मी चेहऱ्यावरती लावलेला आहे. मग तो सुकेपर्यंत बसण्यापेक्षा मी भांडी घासून घेते इथे. तर आता मी भांडी घासत आहे. तर आता तो पिलअप मास्क मी जो लावला होता तो सुकलेला आहे. तर तो काढून आले, चेहरा धुतला तर तुम्ही बघू शकता किती क्लीन निघालेला आहे. चेहरा एकदम मस्त झाला आहे. मग आता मी ते तिच्यासाठी म्हणजे माझ्या मुक्तासाठी कोकम सरबत करत आहे. तिला कोकम सरबत करून दिला की लगेच जेवणाला सुरुवात केली. एकीकडे वरण लावलं, एकीकडे भात घातला. लगेच भाकरी घालून घेते आणि वांग्याचे आणि बटाट्याचे काप करायचे आहेत, मग ते करते. 7-7:30पर्यंत माझं पूर्ण जेवण होऊन आम्ही 7:30ला जेवायला बसतो दररोज. मग आम्ही जेवायला बसू. तर आता इथे मी डाळीला फोडणी देत आहे. डाळीला फोडणी देऊन घेते की लगेच भांडी घासून घेते. म्हणजे जी पडलेली आहेत भांडी 2-4 आहेत साठलेली, ती घासून घेते म्हणजे नंतर जेवून झाल्यानंतर जास्त पडणार नाहीत. तर आता इथे 2-3 भांडी आहेत ती लगेच हातोपाती घासून घेते. मग भाकरी घालायला बसते. भाकरी झाल्या की वांग्याचे काप करते, मग आम्ही जेवायला बसू. तर हे असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता 7:10 झालेली आहेत आणि आता इथे मी जेवण बनवून झालेले आहे. दिवाबत्ती करायला आलेली आहे. तर दिवाबत्ती करून घेते. दरवाजा उघडला तर दरवाजाच्या बाहेर मला छोटीशी पाल दिसली. मग मी ती पाल घालवायला लगेच दरवाजा लावून घेतला आणि माझी शेजारीण आहे तिला फोन केला आणि मग तिला बोलवलं मी. तर मग
मला पालीची भीती खूप वाटते, म्हणजे लहानपणापासूनच मला पालीची भीती वाटते. तर ती माझी जी शेजारीण आहे ती नाही घाबरत. मग मी तिला कॉल केला आणि मग ती आली. तिने ती पाल घालवली. त्याच्यानंतर मग मी दरवाजा उघडला आणि दिवाबत्ती केली. दिवाबत्ती करून झाल्यानंतर आता इथे मी वांग्याचे काप करत आहे. तर वांगे धुवून स्वच्छ पुसून त्याच्या फोडी केल्या. रव्यामध्ये मीठ, हळद, चटणी टाकली आणि तवा तापत ठेवला. त्याच्यामध्ये आता मी सर्व वांग्याच्या कापाला हळद, मीठ, चटणी लावून घेतली. मग ते रव्यामध्ये हे केलं, रव्यामध्ये घोलवून तव्यामध्ये फ्राय केलं. तर असं मी हे वांग्याचे काप केले. नंतर मग आम्ही जेवायला बसलो. जेवून झाल्यानंतर भांडी, किचन वगैरे सर्व आवरलं आणि मग मी माझ्या मुलीला उद्या पाडवा, तर मग तिच्यासाठी मी एक ड्रेस पीस आणलं होतं. मग त्याचं मी तिला काय म्हणतात, गाऊन शिवला, म्हणजे फ्रॉक शिवला. पूर्ण वन पीस असा गाऊन शिवला. तर मी तो गाऊन कसा शिवला ते दाखवते. तर आता इथे मी मशीनवर बसलेले आहे. 10 10:30 झालेले आहेत आणि मी तिला आता हा गाऊन कट करून घेतलेला आहे. पूर्ण शिवून पण झालेला आहे. आता फक्त बाही लावायची आहे त्याला. तर ते लावून घेते आणि मग शिवल्यानंतर मी तिला घातल्यावर तुम्हाला मी दाखवेन कसा शिवलेला आहे. आणि मग तुम्हीसुद्धा मला जर आवडला तर कमेंटमध्ये सांगा की छान शिवला म्हणून. तर आता इथे मी फ्रॉक शिवपर्यंत मला 1 वाजला आणि उद्या पाडवा, सकाळी लवकर उठायचं होतं. तरी फ्रॉक शिवला मी. 12 वाजता माझा फ्रॉक शिवून झाला. त्याच्यानंतर मग माझी शेजारीण आणि तिची नणंद आली होती. तर मग ती आली आणि त्या दोघीजणी बसल्या. मग आम्ही 1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो. तर जी शेजारीण आहे माझी, तिची नणंद आलेली आहे. तर ती मला म्हणत होती की दिवसेंदिवस तुम्ही खूप सुंदर होत चाललेले आहात. तर मी म्हटलं असं काय नाही, म्हटलं आता वय झालं माझं म्हणून दिसत असेल कदाचित. तर मग त्या दोघीजणी हसायला लागल्या. तर आता इथे मी पाडवा आम्ही केला साजरा. गुढी उभारलेली आहे, माझी पूजा करून झालेली आहे. तर आता मुक्ताला सांगितलं आम्ही. तर हा फ्रॉक मी रात्री शिवलेला होता. मुक्ताने पाडव्याची पूजा केली, मुक्ताच्या पप्पांनी केली. तर असा होता आमचा आजचा, म्हणजे कालचा आणि आजचा दिवस माझा असा होता. तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर गुढी उभारून झाली. त्यानंतर हा फ्रॉक तुम्ही बघू शकता मी माझ्या मुक्तासाठी शिवला. रात्री 1, 2, 2.5 तास लागले मला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर ही रांगोळी होती माझी अशी आणि ही आहे आमची गुढी. तर बाय बाय फ्रेंड्स. आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर बाय.